नमस्कार. आपण करतोय घरचं साजूक तूप. तर ह्या डब्यामध्ये मी साईचं विरजण लावलेलं आहे. ह्याच्यामध्ये आधी तळाला थोडं दही घातलं आणि मग दूध तापवल्यानंतर जी साई येते ती त्याच्यामध्ये घातली. रात्री दूध तापवून विरजण लावून सकाळी डबा थोडा फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे थंड असलं की लोणी पटकन येतं. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये करते, तुम्ही रवीने घुसळून पण करू शकता, मला हे सोपं पडतं. पाणी मात्र अंदाज घेऊन घालायचं, जास्त घातलं तर वर येतं आणि अगदीच कमी घातलं तर मग लोणी पण ढवळलं जातं. साधारण अंदाज घेऊन पाणी घालायचं, लोणी तरंगेल इतपत. हाताला जरा गरम पाण्यात लावून घ्यायचं, म्हणजे हे लोणी गोळा करायला सोपं पडतं. हे असा लोण्याचा गोळा, हे माझं आधीचं पण लोणी आहे 8 दिवसापूर्वीचं. मी एकदम कढवते. हे स्वच्छ धुवून घ्यायचं मात्र, कारण त्याच्यात ताकाचा अंश राहता कामा नये, नाहीतर तूप ना आंबट लागतं. म्हणून लोणी मात्र अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं. लोणी करताना पातेलं शक्यतो स्टीलचं नाही घ्यायचं, ॲल्युमिनियमचं घ्यायचं, कारण स्टीलच्या पातेल्यात ना करपण्याची शक्यता असते. म्हणून हे मी असं ॲल्युमिनियमचं पातेलं वापरते. हे माझं तुपाचंच पातेलं आहे. ह्याच्यात मी दुसरं काहीच करत नाही, फक्त तुपासाठीच ठेवलं आहे ते. आणि तूप कढवताना असा चमचा थोडा फिरवून घ्यायचा. काय होतं, लोणी जेव्हा वितळत जातं ना तेव्हा त्याला फेस येत जातो आणि मग तो आपण जर चमचाने फिरवला तर फेस असा बाजूला राहतो आणि तो मग करपत जातो. तर मग असा चमचा फिरवत गेलं ना तर तो फेस पण चांगला वितळायला मदत होते आणि चांगला मेल्ट पण होतो. तर असं आम्ही आता घरचंच तूप वापरतो, कारण बाहेरचं बाजारी तूप काही खात्रीचं नसतं ना, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना घरचंच तूप आवडतं, म्हणून मी नेहमी करत असते. असा चमचा मात्र मधून फिरवत राहायचं, म्हणजे ती बेरी पण कमी येत राहते. तर अशा प्रकारे हळूहळू तो आवाज पण आता कमी व्हायला होईल आणि छान घरभर ना सुगंध सुटायला सुरुवात होते आणि थोडा कलर पण चेंज होत जातो. आता ती बेरी तयार व्हायला सुरुवात झाली आहे. जी खाली तळाला राहतात ना, ती लोण्यातले कण, त्याला आम्ही बेरी म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते मात्र नक्की सांगा कमेंट करून. आता हे बाजूला पण इकडे बघा ब्राऊन व्हायला सुरुवात झाली, म्हणजे तूप तयार होत आलं आहे. आता मी थोडा पाण्याचा हबका मारून बघते, तडतडतंय काय असं. बघा, थोडंसं तडतडल्याचा आवाज येतो. अजून जरा ठेवूया. मगाचा आवाज थांबलाय, पूर्णपणे थांबत आलाय. हे बघा, मी पाण्याचा हबका मारल्यावर तडतडलं, म्हणजे आपलं तूप तयार झाले. आता गॅस बंद करायचा, कारण काय होतं, आता ती उकळी येत राहते आणि त्याच्यात ती पूर्ण होऊन जाईल. आता जर आपण अजून गॅस चालू ठेवला ना तर आता जास्त ब्राऊन होईल आणि मग आहे ना, ब्राऊन झालं की मग तूप पण थोडं कडसर लागतं, म्हणून मग जास्त नाही करायचं. आता थोडं मी ना चिमूटभर मीठ टाकलं आहे, त्यांनी तूप आहे ना रवाळ होतं छान असं आणि खमंग पण होतं. आता हे आपण थोडं त्याच उष्णतेवरती होऊन जातं छानपैकी. त्यामुळे परत आपण हे बघा, छान पिवळसर असं तूप तयार झालेलं आहे. आता ही माझी तुपाचीच गाळणी आहे, मी याच्यात चहा वगैरे बाकी काहीच करत नाही, खास तुपासाठीच ठेवले. आता गरम आहे म्हणून मी स्टीलचा डब्बा आहे तरी त्याच्यामध्ये ओतून ठेवलं आहे. प्लास्टिकचा असेल तर तुम्ही जरा तूप थंड म्हणजे कोमट होऊन द्यायचं, नाहीतर मग घट्ट झाल्यावर गाळलं जात नाही. तर ही बेरी तयार झाली. बेरी जास्त नाही आली. असं मस्त वरण भात, लोणचं, लिंबू आणि त्याच्यावर साजूक तूप, आपलं हे असं जेवण असेल ना तर बाकी काही नको. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, सूचना करा. आपल्या सूचनांचं स्वागतच आहे. तर अशा प्रकारचं हे आपलं साधंसं जेवण आणि घरचं साजूक तूप. धन्यवाद.